निष्काळजीपणा म्हणल्यानंतर सर्वांना प्रश्न पडतो की निष्काळजीपणा कोणी केला, हा शोध घेण्याचा प्रश्न आहे. मानवाला जीवन मिळतं चांगलं कार्य करण्याकरता, चांगलं जग घडवण्याकरता. पण चांगलं काही घडवणारा व्यक्ती अचानक आपल्यामधून निघून जातात हे आपल्याला दुःख वाटतं. हेमराज नावाचा युवक सियाराम सिल्क लिमिटेड इथे 3 वर्ष कुशल कामगार म्हणून कामावर होता. काही कारणास्तव त्याने काम सोडलं. 1-1.5 महिन्यापासून परत तो कंत्राटी तत्वावर कामावर लागला. 13 तारखेपासून त्याची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यांनी सुट्टी मागितली, त्याला सुट्टी देण्यात आली नाही. ड्युटीची वेळ 7 वाजताची असल्यानंतर 7:30 ते 7:45 वाजता सुपरवायझर त्यांच्या घरी, राहत्या घरी जिथे राहत होते तिथे जाऊन आपल्या गाडीवर घेऊन गेले. वेळ संपल्यानंतर त्याची इच्छा नसूनही त्याची मानसिकता नव्हती आणि त्याची शारीरिक म्हणजे जडणघडण तशी नव्हती का एका मशीनवर उभं राहून 12 तास तो काम करेल. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसापासून त्याच्या पायामध्ये पण त्रास होता, जास्त वेळ उभं राहता येत नव्हतं, त्याला बरोबर चालता येत नव्हतं, अशी ती स्थिती होती. त्यानंतर ही बळजबरीने त्याला मशीनवर काम करायला लावण्यात आलं. एक चांगला कारागीर होता, कुशल कामगार म्हणून त्या कंपनीमध्ये तो काम करत होता. काम करत असताना त्याला त्रास जाणवत होता. त्रास जाणवत असताना 3दा तो गेट जवळ येऊन त्यांनी सुट्टी मागितली. मला बरोबर वाटत नाहीये, मला सुट्टी हवी आहे, परंतु त्याला सुट्टी देण्यात आली नाही. शेवट काम करत असताना त्याला भोवळ आली, तो खाली पडला. त्याच्या डोक्याला पाठीमागच्या भागाला जबर जखम लागली, बेशुद्ध पडला. तडकाफडकी जे कंपनी मॅनेजमेंटने कोणती वेळ न गमावता त्याला रुग्णालयामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. माझं म्हणणं एवढंच आहे, घटना घडल्यानंतर तडकाफडकी रुग्णालयामध्ये घेऊन गेले. तो जिवंत असताना त्याला त्रास होता, त्यावेळी तडकाफडकी त्याला सुट्टी का देण्यात आली नाही, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे, तुम्ही गावातले राहणारे आहात, शेतीचे काम करता. वखरण नांगरण करताना अगर 2 बैलातून एखादी बैल अगर हजेरी राहिला आणि बरोबरी काम करू शकत नसला तर एका बैलाला तुम्ही आराम देता त्याचा जीव वाचवण्याकरता, आणि गावच्या दुसऱ्या व्यक्तीचा बैल मागता त्या बैलाच्या बरोबरीच्या, का त्या पद्धतीने त्याने आपलं काम निघावं, पण कामही निघावं आणि त्या बैलाचे जीवही जाऊ नये ही आपण काळजी घेतो. परंतु इथे माणसाचं काही मोल नाहीये. फक्त उत्पादन वाढवावं, कंपनीची उत्पादन क्षमता वाढावी हाच मॅनेजमेंटचा दृष्टिकोन असतो. आणि त्या दृष्टिकोनातून हेमराज यांचा मृत्यू झालेला आहे. हेमराज आपल्यामधून गेलेला आहे, परत येऊ शकत नाही. परंतु त्या कंपनीमध्ये काम करणारे शेकडो जे कामगार आहेत, ते इतर कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो जे कामगार आहेत, त्यामधून कोणीही दुसरा हेमराज होऊ नये हा आमचा दृष्टिकोन आहे. मी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन CITUच्या राज्याचे एक पदाधिकारी या नात्याने तुमच्या समोर हे सांगू इच्छितो, इतर राज्याच्या पदाधिकाऱ्यांबरोबर माझी चर्चा झालेली आहे. कंपनीने जे काही त्याच्या आई आहे, बहिणी आहे, त्याचा परिवार आहे, त्यांना 50 लाख रुपयाची सानुग्रह राशी द्यावी आणि जे काही त्याचे जमा असेल, EPF वगैरे असेल, ते EPF ची राशी ते तर मिळणारच. परंतु कंपनी मॅनेजमेंट यामध्ये दोषी आहे, ती आढळलेली आहे. त्याची सत्यप्रती आमच्याकडे उपलब्ध आहे. कोणतीही कारवाई न करता, कोणताही वेळ न गमावता कंपनीने 50 लाखाची सानुग्रह राशी द्यावी. कंपनीला आम्ही पत्र देऊ. पत्र दिल्यानंतर कंपनी अगर योग्य निर्णय घेत असेल
तर शेवट कामगार आणि कंपनी मॅनेजमेंट यांच्यामधला संघर्ष अटळ आहे आणि CITU कामगारांच्या हिताकरता सदैव कामगारांच्या पाठीशी राहणार आहेत. माणसाला माणसासारखं वागवण्यात यावं हा CITUचा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या गोष्टीकरता सतत संघर्ष करणार आहोत, संघर्ष करत राहू. हेमराज आपल्यामधून निघून गेलेला आहे. त्या हेमराजला शेवटली श्रद्धांजली म्हणून